मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे। आणि ते पाहताना आपण राशीचक्रसुद्धा बघितलं आहे। पण मित्रांनो, आज जो विषय आहे ना माझा, तो माझ्या एका श्रोत्याने मला कमेंट केली आहे। ती कमेंट थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्यांनी काय म्हटलं आहे, अर्धवट माणसा, तू पहिले नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांचे व्हिडिओ पहा। मला ह्या व्यक्तीला उत्तर द्यायचं आहे माझ्या व्हिडिओमधून ह्या व्यक्तीला मला उत्तर द्यायचं आहे। त्यावरती आम्ही आज व्हिडिओ बनवतोय। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे। मित्रांनो, मी ज्योतिषशास्त्राचा जो अभ्यास केला आहे ना, तो फक्त ज्योतिष पुराण वाचूनच नव्हे, फक्त तेवढ्यापुरत्याच मर्यादित राहिलो नाही आहे, तर आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये 4 वेद, 18 पुराणं आणि 6 शास्त्र आहेत। ह्या जर गोष्टीचा जर आपण पूर्ण अभ्यास केला, जर त्याची माहिती गोळा केली, तर तुम्हाला प्रत्येक विज्ञानावरती काय करता येईल, चर्चा करता येईल, बोलता येईल, आपलं वक्तव्य मांडता येईल। म्हणून त्यानुसार माझा हे अभ्यास आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काय आहे, तर उपनिषद, 4 वेद, 18 पुराणं आणि 6 शास्त्र। मित्रांनो लक्षात घ्या, 4 वेद, 18 पुराणं आणि 6 शास्त्र आणि उपनिषद यांचा जर तुम्ही अभ्यास केलात, तर तुम्हाला सखोल माहिती मिळू शकते, सखोल तुम्ही याच्यावरती बोलू शकता। मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे कशावरती आधारित आहे, तर खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र हा त्याचा बेस आहे, हा त्याचा पाया आहे, याच्यावरती आधारित आहे। याचा उल्लेख मी यापूर्वीसुद्धा केलेला आहे। त्या ग्रह ताऱ्यांचा आपल्या मनुष्य प्राण्याच्या मनावरती परिणाम होतो, इतर प्राण्यांच्याही मनावरती परिणाम होतो, पण आपण केंद्रस्थानी मनुष्य प्राण्याला ठेवलं आहे आणि मनुष्य प्राण्याला घेऊन आपण बोलतोय, म्हणून आपण फक्त मनुष्य प्राण्याबद्दलच बोलू। तर मनुष्य प्राण्याच्या मनावरती त्याचे परिणाम होतात, त्या ऊर्जेचे। आणि प्रत्येक ग्रहाची, प्रत्येक ताऱ्यांची ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारची आहे, वेगवेगळ्या तऱ्हेची आहे, आणि त्याप्रमाणे आपल्या मनावरती त्याचा आणि आपल्या शरीरावरती त्याचे परिणाम होत असतात। आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो, मग ते निर्णय योग्य असतील किंवा अयोग्य असतील। निर्णय घेणारे कोण असतो, आपण स्वतः असतो। आणि मग ते योग्य निर्णय घेतलेत तर आपल्याला फळं चांगली प्राप्त होतात, आणि अयोग्य निर्णय घेतलेत तर आपल्याला त्याची फळं चुकीचे मिळतात, आपलं नुकसान होते। मग आपले अयोग्य निर्णय आपण कधी घेतो, ज्यावेळी आपण विचलित होतो, संभ्रमित होतो, भयक्रांत होतो, भीतीग्रस्त होतो, त्यावेळी आपण अयोग्य निर्णय घेतो। आणि ज्यावेळी मन स्थिर असते, शांत असते, मन आपल्या ताब्यात असते, त्यावेळी आपण योग्य निर्णय घेतो, आणि त्यानुसार त्याचे परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात भोगावे लागतात। म्हणून आपण म्हणतो भोग, आपण जे भोग भोगतो, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, आलिया भोगाची असावे सादर। मग ते जे भोग आहेत ना, ते जे आपण आहेत, आपल्या कर्मानुसार आपण भोगत असतो। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जे भोग त्याला येतात, चांगले किंवा वाईट, ते त्याच्या कर्मानुसार येतात, दुसऱ्याच्या कर्मानुसार नाही येत। दुसरे ज्या व्यक्ती असतात त्याच्या आयुष्यात आलेले, ते निमित्त मात्र असतात, ते निमित्त मात्र असतात। त्यांना आपण किती महत्त्व द्यायचं, कुठे थांबायचं, कुठे रोकायचं स्वतःला, हे सुद्धा आपण ठरवणं गरजेचं आहे। आणि मग त्यानुसार आपल्या आयुष्यात त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आपल्या आयुष्यात येणारी जी वेळ असते, काळ असतो, परिस्थिती असते, आणि ज्या व्यक्ती असतात, त्यांचाही परिणाम त्या आपल्या आयुष्यावरती होत असतात।
आणि आपण घेतलेले त्यावेळी घेतलेले निर्णय, मग चांगले किंवा वाईट, त्याचे परिणाम आपण भोगत असतो. मित्रांनो, चंद्र ह्या ग्रहाला आपण मनाचा कारक म्हटलेला आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. त्याचा उल्लेख मी केलेला आहे, सविस्तर उल्लेख केलेला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरती समुद्राला भरती आणि ओहोटी येते. तसेच मनुष्य प्राण्याच्या शरीरात जे रक्त वाहते, रक्तभिसरण होते, त्या रक्तभिसरणावरती सुद्धा या चंद्राचा परिणाम होतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होतो. म्हणजे उच्च दाब आणि खालचा दाब, म्हणजे भरती आणि ओहोटी. आपण म्हणतो ना, माझं रक्त उसळलं आहे, म्हणजे भरती आली. आणि त्या उसळलेल्या रक्तामुळे आपण म्हणतो उसळलं म्हणजे राग आलेला आहे. म्हणजे जर त्याची भरती आलेली असेल, रक्तदाब वाढला असेल किंवा तो खाली झाला असेल, तर आपलं मन काय होते, दोलायमान होते. आपण भरकटतो रागांमुळे, अहंकारामुळे. किंवा जर ते कमी झालं असेल रक्तदाब, तर आपण भयक्रांत होतो, घाबरतो. काय होतो, घाबरतो. आणि आपण मग त्यानुसार निर्णय घेतो. म्हणून आपण चंद्राला मनाचा कारक म्हटलेला आहे. एक उदाहरण दिलं. तसंच इतर ग्रहांचे सुद्धा आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती परिणाम होत असतात. त्यांची जी ऊर्जा आहे, चंद्राची जशी ऊर्जा आहे गुरुत्वाकर्षण शक्ती, तसं इतर ग्रहांची सुद्धा ऊर्जा आहे, आपापली ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचा आपल्या मनावरती आणि आपल्या शरीरावरती परिणाम होत असतात. आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो. मित्रांनो, हे कधी घडते? आणि प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनाक्रम घडत असतात. ते का? त्याला कारण, ज्यावेळी आपला जन्म होतो, आपण आईपासून वेगळे होतो. आईच्या नाळेपासून आपण वेगळे होतो. आईची नाळ आपली तुटते, आपण वेगळे होतो, जन्म घेतो. त्या जन्मवेळ, जन्म समय, जन्म तारीख आणि जन्म ठिकाण ह्यानुसार त्याच्या आयुष्यावरती, त्याच्या शरीरावरती, त्याच्या मनावरती ह्या ग्रह ताऱ्यांचा प्रभाव पडलेला असतो. वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या प्रकारे. आपण जी कुंडली मांडतो, आपण जे कोष्टक मांडतो, जे 12 घरांचं जे कोष्टक असते, तुम्हाला माहिती आहे ते कोष्टक. त्या कोष्टकामध्ये आपण त्यांचं स्थान निर्धारित करतो. त्या ग्रहांचं, त्या ताऱ्यांचं त्यांचं स्थान निर्धारित करतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मकुंडली वेगवेगळी असते. तिची कुंडली आहे, त्याच्यामध्ये त्या घरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्थान असते. आणि त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात घटनाक्रम घडत असतात, उलटापालटा होत असतात, स्थित्यंतरं घडत असतात. आणि तसंच त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात तो आपलं आयुष्य जगत असतो, भोगत असतो, आपलं आयुष्य घालवत असतो. मित्रांनो, लक्षात घ्या, हे विज्ञान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, जे मला त्याने कमेंट केली आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे? चिदानंद रूप शिवोहम. काय म्हणतो तो व्यक्ती? अर्धवट माणसा, तू पहिले नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांचे व्हिडिओ पहा. मित्रांनो, त्याच्या पुढचं जे आहे ना सर्व, ते मी ह्या माझ्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती टाकतोय, तुम्ही वाचा ते. त्याचं पूर्ण वक्तव्य जे काय आहे, त्यांनी जी कमेंट्स केलेली आहे ती पूर्ण वाचा. मित्रांनो, मी त्याला अपशब्दात त्याचा उच्चार नाही करणार, कारण माझी वृत्ती नाही आहे ती. त्यांनी मला म्हणाला आहे तो अर्धवट माणसा असेल, त्याच्या नजरेनुसार मी अर्धवट असू शकेल, पण अशा ह्या बुद्धिवान प्राण्याला मला उत्तर द्यायचं आहे. आणि त्या उत्तरादाखल हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, त्यांनी उल्लेख काय केला आहे? नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव. नरेंद्र दाभोळकर ह्या व्यक्तीशी माझा संपर्क आलेला आहे, प्रत्यक्षात संपर्क आलेला आहे. त्याच्याबरोबर ज्या घटनाक्रम घडलेले आहेत, 2-3 गोष्टी आहेत, त्याच्यावरती मी चर्चा करेन, ते तुमच्यासमोर मांडेन. पण श्याम मानव याच्याशी माझा संबंध आजपर्यंत आलेला नाही आहे. पण त्या व्यक्तीला मी
उद्देशून एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या दुसऱ्या एका चॅनलवरती, वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. मला त्याच्यात काय म्हणायचं आहे सविस्तर मी काय म्हणालो आहे ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगतो. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जो उल्लेख केला आहे अनिल देशमुखबद्दल, राजकीय वक्तव्य त्याचं, अनिल देशमुखांना कारागृहात टाकलं गेलं त्याच्याबद्दल त्यांनी आपले मत प्रकटीकरण केलेलं आहे. ते चुकीचं आहे, त्याच्यावरती त्याने आक्षेप नोंदवला आहे. मित्रांनो, मला ह्या श्याम मानवाला एवढंच उत्तर हवं होतं की जर तुमचा आक्षेप आहे, जर ते आक्षेपार्थ आहे तर तुम्ही कोर्टात का नाही गेलात? ते अनिल देशमुख कोर्टात का नाही गेलेत? न्यायालयात का नाही दिलेत पुरावे घेऊन? ह्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या सरकारच्या विरोधात ते कोर्टात का नाही गेलेत? न्यायालयात का नाही गेलेत? की माझ्यावरती जो अन्याय केला गेला, मला तुरुंगात टाकलं गेलं, हा जो माझ्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात ते कोर्टात का नाही गेलेत? किंवा श्याम मानव, ह्या श्याम मानवानी जो प्रश्न निर्माण केला, मला एका व्यक्तीने फोन केला होता, त्या व्यक्तीचा उल्लेख नाही केला त्यांनी त्या व्हिडिओमध्ये, पण ते एका व्यक्तीने. मग तो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बरोबर घेऊन तुमच्याकडे जे काय पुरावे असतील ते पुरावे सादर करा ना तुम्ही कोर्टात जाऊन. मित्रांनो, धादांत खोटं बोलायचं, रेटून खोटं बोलायचं, ह्याच गोष्टी आता चालू आहेत आणि ह्यांचे पर्देफाश करणं गरजेचं आहे, ह्यांचे मुखवटे उतरवणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मी यांचे मुखवटे उतरवतोय कारण वास्तवावरती बोलतोय. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात सुद्धा टिप्पणी केलेली आहे. मित्रांनो, ते काय म्हणतात त्याच व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओची सुद्धा जे काय त्यांनी व्हिडिओ केलेला आहे, जे काय मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीचा व्हिडिओचा लिंकसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या व्हिडिओची सुद्धा लिंक. तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, तर ह्या श्याम मानवाने धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात सुद्धा वक्तव्य केलेले आहेत. माझं काय म्हणणं आहे, जर धीरेंद्र शास्त्री हे आक्षेपार्थ जर बोलत असतील, जर ते अंधश्रद्धा पसरवत असतील, तुम्ही कोर्टात जाणं पुरावे घेऊन. तुम्हाला जर पोलिसांनी दाद दिला नसेल, ह्या सरकारने दाद दिला नसेल, ह्या सरकारने तुमचं समर्थन केलं नसेल, पोलिसांनी तुमचं समर्थन केलं नसेल, तुम्ही कोर्टात जा. शेवटची पायरी आहे ना कोर्टात, न्यायालय आहे. न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडा. माझा ह्या श्याम मानवाला एक आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? पण ते तसं करणार नाही, कारण त्यांना फक्त काय करायचं आहे, धादांत खोटं बोलायचं आहे, आपला धंदा चालवायचा आहे, आपल्या पोटाची खळगी भरायची आहे. हे असं खोटं नाटक करून ते काय करतायत, आपल्या पोटाची खळगी भरतायत. मित्रांनो, ह्या लोकांनी, नरेंद्र दाभोळकर किंवा श्याम मानव यांच्यासारखे जे अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहेत, यांचे जर तुम्ही व्हिडिओ पाहाल, यांचे जर वक्तव्य पाहाल, यांचे विचार ऐकाल, त्यांचं लिखाण बघाल, तर ते फक्त हिंदू धर्माबद्दल बोलतात, ते सनातनबद्दल बोलतात. मित्रांनो, मी हिंदू धर्माला सुद्धा मानत नाही, ह्याला सुद्धा मी तथाकथित म्हणतो. हिंदू धर्म म्हणा, मुस्लिम धर्म म्हणा, हे सर्व जे धर्म आहेत ना, ख्रिश्चन धर्म म्हणा, बुद्ध धर्म म्हणा, शीख धर्म म्हणा, हे सर्व तथाकथित धर्म आहेत. त्याचा उल्लेखसुद्धा मी केलेला आहे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. मित्रांनो, हे तथाकथित धर्म आहेत. धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. धर्माचा अर्थ काय आहे? धर्मर्म, धारण करणं. ते मर्म जाणून ते धारण करणं म्हणजे आयुष्यात उतरवणं. मर्म कसलं? तर विज्ञानाचं, सायन्सचं, शास्त्राचं मर्म जे जाणून ते आपल्या आयुष्यात उतरवणं आणि त्यानुसार जगणं. कारण सनातन ही संस्कृती आहे, ही शास्त्रावरती, विज्ञानावरती, सायन्सवरती आधारित आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, पौराणिक कथा वगैरे, हे तुमच्यापर्यंत हा शास्त्र पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. जसं मी तुम्हाला ह्या सनातनी वास्तव या चॅनलवरती एखादी गोष्ट सांगताना, एखादा विषय मांडताना मी तुम्हाला काही गोष्टीसुद्धा सांगतो आहे,
तर त्या कमीत कमी त्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही याल आणि ते सनातनी वास्तव समजून घ्याल. हाच माझा उद्देश आहे आणि हाच उद्देश या पौराणिक कथेचा सुद्धा आहे. या पौराणिक कथा ज्या आहेत त्याच्या मागचा उद्देश तोच आहे की तुम्ही ते सनातनचं वास्तव, विज्ञान, शास्त्र समजून घेणं. मित्रांनो, लक्षात घ्या, मी ह्या श्याम मानवला आव्हान केलेलं आहे त्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा. शास्त्रार्थ करा माझ्यावर येऊन. अगदी सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मंचावरती मी तुम्हाला आव्हान देतो. मला तुमचा कमीपणा नाही करायचा आहे आणि माझा मोठेपणासुद्धा नाही करायचा आहे. पण हे जे खोटेपणा चालू आहे, ही लबाडी चालू आहे की एखाद्याला बदनाम करणं, आणि ते सुद्धा कशासाठी, तर स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, स्वतःची दुकानं चालवण्यासाठी. मित्रांनो, त्यांना जो पैसा येतो आहे ना, त्यांचे जी चॅरिटी, त्यांचे जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, संस्था आहेत, ह्या संस्थेला परदेशातून सुद्धा पैसे येत आहेत. परदेश, विदेशातून त्यांना काय मिळतो आहे, आर्थिक सहाय्य मिळतो आहे. कारण विदेशी ज्या शत्रू आहेत, आपले जे विरोधक आहेत, त्यांना भारताची संस्कृती समूळ नष्ट करायची आहे आणि ती करण्याचा प्रयत्नही झाला होता. या आक्रमण करून, मोगलांचं आक्रमण, ग्रीकांचं आक्रमण, पोर्तुगीजांचं आक्रमण, इंग्रजांचं आक्रमण, या आक्रमणानंतर ही सनातन संस्कृती नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, पण तो प्रयत्न अजून यशस्वी ठरलेला नाही आहे. कारण विज्ञान हे कोणी नाकारू शकत नाही, हे कोणी संपवू शकत नाही. सनातन हे अनंत आहे, विज्ञान हे अनंत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यामुळे कोणीही संपवू शकत नाही. जर विज्ञान संपुष्टात आलं तर ही सृष्टी संपुष्टात येईल, हा निसर्ग संपुष्टात येईल, हे जीवजंतू संपुष्टात येईल. त्यामुळे हे अनंत आहे, चिरकाल आहे. काय आहे? सनातन. मित्रांनो, तर नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर जो माझा संबंध आला, प्रत्यक्ष संबंध आला, त्यावेळी जे काय घटनाक्रम घडले आहेत, गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यातील एक दोन गोष्टी मी तुमच्यासमोर मांडेन. एक तर गोष्ट माझ्या गावात घडलेली आहे. तो प्रसंग असा आहे की त्या प्रसंगामध्ये शंकर मंदिराबद्दल त्यांनी काय केलं, अंधश्रद्धा आहे ते काढण्यासाठी, तो संपवण्यासाठी ते तिथे हजर झाले होते. तिथे काय हे होतं, रूढी होती त्या शंकर मंदिराबद्दल की त्या मंदिरामध्ये एका वेळेनंतर तिथे दिवाबत्ती लावायची नाही. तिथे त्या काळानंतर, त्या वेळेनंतर, त्या समयानंतर घंटानाद करायचा नाही. तिथे वास्तव्य करायचं नाही, तिथे थांबायचं नाही. आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडाझुडपांची तोड करायची नाही. त्याच्या अवतीभोवती जी जंगल आहे त्याच्या फांद्या, पानं तोडायची नाहीत. असा तिथला एक काय होता, एक बोलवाला होता. याबद्दल तिथे एक रूढी परंपरा होती आणि त्या नरेंद्र दाभोळकरांनी ही रूढी परंपरा आहे ही कशी चुकीची आहे हे दाखवून दिलं. ते अंधश्रद्धा त्यांनी काढून दाखवली, ते कृती करून दाखवली. पण ते करताना त्यांनी त्या हिंदू धर्माबद्दल, ज्या तथाकथित मी शब्द वापरलेले आहे हिंदू धर्माबद्दल, त्या सनातन धर्माबद्दल त्यांनी अवाच्य भाषा केली. मित्रांनो, ही गोष्टसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, नक्की काय घडलं ते सविस्तर आपण बोलू. मित्रांनो, ह्या व्यक्तीने हे जे काय अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहेत हे तथाकथित हिंदू धर्माबद्दल बोलत आहेत आणि जे वास्तवात सनातन आहे त्याच्याबद्दल बोलत आहेत. पण त्याने तथाकथित मुस्लिम धर्माबद्दल नाही बोलेत, तथाकथित बौद्ध धर्माबद्दल नाही बोलेत, तथाकथित ख्रिश्चन धर्माबद्दल नाही बोलेत, तथाकथित शीख धर्माबद्दल नाही बोललेत. फक्त ते बोलतात कशावरती? हिंदू धर्म आणि सनातनवरती. म्हणजे तुम्ही विचार करा, यांचे
काय आहेत? दुहेरी मापदंड आहेत. म्हणजे फक्त टार्गेट कशाला करायचं तर सनातनला टार्गेट करायचं, हिंदू धर्माला टार्गेट करायचं. मित्रांनो लक्षात आलं का? मी ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे सांगेन, त्या गोष्टीवरती आपण येऊ. भरपूर बोलायचं आहे. योगे 28 विठेवर उभा. मित्रांनो योगे 28 विठेवर उभा, विठ्ठलाच्या का आरतीमध्ये हे उल्लेख आहे. मित्रांनो हे धादांत खोटं नाही आहे, हे सत्य आहे. याच्यामागे विज्ञान आहे. योगे 28 त्याच्यामागे काय विज्ञान आहे हे तुमच्यासमोर ठेवीन, ते थोडक्यात सांगेन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा करू. आणि नरेंद्र दाभोळकर यांनी जी काय कृती केली, जे काय वक्तव्य केलं, तेही तुमच्यासमोर ठेवेन. मित्रांनो मी ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शनसुद्धा करतो आहे. ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शनसुद्धा करतो आहे. जर तुम्हाला ज्योतिषशास्त्र तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे, काय अडचणी येणार आहेत, त्याचंही तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकेन. मला एका श्रोत्याने मला प्रश्न केला, तुम्ही हे बघता का, कुंडली बघता का, ज्योतिषशास्त्रावरती मार्गदर्शन करता का? तर हा करतो. हा माझा व्यवसाय नाही आहे मित्रांनो, माझा व्यवसाय आहे. मी रिअल एस्टेटमध्ये काम करतो, मी आर्किटेक्ट आहे, मी डेव्हलपर आहे. हा माझा व्यवसाय आहे. मी इंटिरियर डिझायनर आहे, हा माझा व्यवसाय आहे. ज्योतिषशास्त्र हा माझा व्यवसाय नाही आहे. पण मी याच्यावरती माझी मतप्रकटीकरण करतो आहे, कारण मी याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचं मार्गदर्शनही करतो. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आपल्या कुंडलीबद्दल, आपल्या ज्योतिषशास्त्राबद्दल, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या स्थित्यांतराबद्दल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो लक्षात घ्या. किंवा ईमेल आय डी आहे, त्या ईमेल आय डीवर सुद्धा ईमेल आय डीसुद्धा मी टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती माझा संपर्क साधू शकता आणि मी ते टाकलेले आहे. तुम्ही जाऊन या बघा आणि ते माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्याशी संपर्क साधा. त्या ईमेल आय डीवरती माझ्याशी संपर्क साधा, माझ्या त्या फोन नंबरवरती माझा संपर्क साधा. मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेन. मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मला फोन कराल, तुम्ही माझे संपर्क साधाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सांगणार. अडचणीवरती मात कशी करायची आहे त्याचं मार्गदर्शन करेन, त्याचं मार्गदर्शनसुद्धा करेन. पण तुमच्या भविष्यात एवढे लाखो रुपये मिळतील, तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही करोडपती व्हाल, एवढी जमीन जुमला आहे, ह्याचं वर्णन मी नाही करणार, कारण मी त्या गोष्टीला मानत नाही. नशीब ह्या गोष्टीला मी मानत नाही. तुम्ही जर अडचणीवरती मात केलं, तुमच्या बॅरिकेडवरती मात केलात, तुम्ही जर ते बॅरिकेड दूर केलेत, अडचणी दूर केलेत, तर नक्की तुम्ही यश प्राप्त करू शकता तुमच्या आयुष्यात. आणि हे सर्व विज्ञानावरती आधारित, आणि विज्ञानावरती आधारित त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे हेही तुम्हाला मी समजावून सांगेन. मी म्हणतोय म्हणून नव्हे. तुमचं जर कुंडली बघायची असेल, तुमचं ज्योतिष बघायचं असेल, तुमचं भविष्य बघायचं असेल, तर मी काय सांगेन तुम्हाला, ह्याच्यामागचं विज्ञान काय आहे, हे तुम्हाला का करायचं आहे आणि हे का करायचं नाही आहे, हे तुम्हाला विज्ञानाच्या स्वरूपात मी तुम्हाला समजावून सांगेन. मी म्हणतोय म्हणून नव्हे. मित्रांनो त्याचे पुरावे तुमच्यासमोर ठेवेन मी. तुम्ही मला संपर्क साधू शकता. आपले विचार तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये आपण याच्यावरती चर्चा करू. माझ्या मते 2-3 व्हिडिओ याच्यावरती बनतील. पण ह्या व्हिडिओ हे करणं आज गरजेचं आहे. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच.
भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.